विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. वानखेड़े साहब आगे बढ़ो. मुकेश भाऊ वानखेड़े आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. विजय भाऊ आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. विजय भाऊ आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. मित्रांनो, आज आपण नागपूरच्या या भगवान नगर क्षेत्रातील इथे पोहोचलो आणि इथे वंचित बहुजन आघाडी यांची कार्यकारिणीची बैठक झाली आहे आणि या बैठकीमधील महत्त्वपूर्ण लोकांची निवड सुद्धा करण्यात आली आहे आणि आपल्याकडे याच्यावर विस्थापन माहिती सांगण्यासाठी पाटील साहेब सुद्धा जुळले आहे. सर, आपला पैसा सगळं काय सांगणार? जय भीम. मी विजय पाटील, वंचित बहुजन आघाडी दक्षिण विधानसभा भगवान नगर बँक ऑफ महाराष्ट्राच्या समोरमध्ये आज बैठक झालेली आहे आणि ती दक्षिण विधानसभा कार्यकारिणी गठन बैठक म्हणून जी आहे पार पडलेली आहे. आणि आजच्या या दक्षिण विधानसभा कार्यकारिणी गठीतमध्ये प्रामुख्याने शहराचे अध्यक्ष माननीय मंगेशदादा वानखेडे, त्याचप्रमाणे शहराचे सल्लागार दिनकरजी वाठोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते आणि आहे. त्याचप्रमाणे आजच्या घडीला या कार्यकारिणीमध्ये ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे त्यांचे नावं मी आपणास जे आहे इथे सांगतो आहे, जाहीर करतो आहे. विजय पाटील अध्यक्ष म्हणून जे आहे नेमण्यात आलेले आहे दक्षिण विधानसभा क्षेत्र. चक्रवर्ती मुरारकर महासचिव. मीनाक्षीताई वानखेडे उपाध्यक्ष. छायाताई सोमकुवर सचिव. साधनाताई घोरपडे सचिव. आम्रपाली ताई रंगारी सचिव. यशोधरा चौरे सचिव म्हणून आहे. प्रमिलाताई गाडगे सदस्य ओंकारनगर. साधना बागडे सोमवारी क्वार्टर. शत्रुघ्न धनविजय सदस्य रिपब्लिकन वसाहत. ज्योती भिमटे सकरगरा. प्रभाकर मेश्राम सदस्य हुडकेश्वर. प्रफुल्ल गेडाम सदस्य आताच निघून गेलेले आहे माडगीनगर. नलिनीताई पाटील सदस्य गुरुकृपानगर. सुनीता पाटील चंद्रनगर. सूर्यमालाताई लोखंडे नाईकनगर. भीमराव आंबेडकर कांबळे सदस्य अशा प्रकारे या दक्षिण विधानसभेमध्ये सदस्य कार्यकारिणी आणि पदाधिकारी कार्यकारिणी जी आहे गठीत करण्यात आलेली आहे. धन्यवाद. आणि पुढे विस्तारित कार्यकारिणी सुद्धा जी आहे करण्यात येईल. विजय भाऊ, आज इथे कार्यकारिणी बैठक झाली आणि महत्त्वपूर्ण व्यक्तींना निवड करण्यात आली. आपला सुद्धा इथे निवड झाली आहे आणि निवड झाली आणि आपण एका विशेष याच्यावर पोहोचतो. जिम्मेदारी आपल्याकडे मोठ्या संख्येने येते. आपण वंचितच्या बहुजन यांच्या कारकिर्दीमध्ये कशा प्रकारे आपण सरकारवर आणि कसं काय तुम्ही काम करणार आहे त्याच्यावर प्रकाश टाका. येणाऱ्या या संपूर्ण विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिका यांची आपली पहिले तयारी असणार आहे. यासाठी आम्ही प्रथम आम्हाला मजबूत करण्यासाठी आम्ही मोहल्ला कमिटी, प्रभाग कमिटी आम्ही पहिले तिथनं बांधणी सुरू करणार आहे आणि याच माध्यमातून जे आहे ज्या काही अडचणी आमच्या नागरिकांना येतात आहे त्या आता आम्ही सोडवणारच. परंतु यानंतरची निवडणुकीची आमची पहिली तयारी राहील आणि त्याचप्रमाणे शासन व्यवस्था नेहमी एखादा अजेंडा आणतात आणि त्यामधून जे आहे लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. आता जे आहे एकीकडे 14 एप्रिल सुरू म्हणजे असते आणि दुसरीकडे उपवर्गीकरण जे आहे सुरू करतात किंवा आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारचे बरेच असे प्रश्न जे आहे आमच्या समोर उभे ठाकले जातात. आज बंगालमध्ये निवडणूक झाली, 92 लाख लोकांचे मतं गायब करण्यात आले
अशाच प्रकारे SRI आज जे आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, लोकांपर्यंत जे आहे नावं गहाळ कसे करण्यात येईल असा प्रयत्न शासन व्यवस्थेचा सुरू आहे. तर हाही प्रश्न, जो काही त्यांचा प्रयत्न आहे तो आम्ही हाणून पाडणार आणि जे जे प्रश्न नाविन्याने येतात ते आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे समाजामध्ये, मानवामध्ये महिला सुरक्षित नाही आहे, महिला सुरक्षित नाही आहे किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांना, आमच्या भारतातील महिलांना जे आहे फसवणूक केली जातात, श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून फसवणूक केली जाते. याच्यासाठी सुद्धा आम्ही जे आहे आमच्या मानवामध्ये संस्कार पेरून मानव संस्कारित कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि यांचे जे काही मनसुबे आहे, जे काही अंधश्रद्धेतून विषमता फैलवण्याचे प्रयत्न आहे हे आम्ही हाणून पाडू. त्याचप्रमाणे ज्या काही शिक्षणाच्या शाळा यांनी बंद पाडल्या, या शिक्षणाच्या शाळा, आमचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं तर महाराष्ट्रातली प्रत्येक शाळा आम्ही प्रॉम्प्ट आणि चांगला माणूस घडवणारी जे आहे बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आज आम्ही बघतोय आमच्या नागरिकावरती इलेक्ट्रिकचं बिल असो, पाण्याचं बिल असो, कधी कधी बिल पाठवत नाही आणि भरमसाठ बिल पाठवतात. पहिले 3 महिन्याचं बिल येत होतं, नंतर 2 महिन्यावर आलं. पहिले 6 महिन्याचं बिल येत होतं पहिले, नंतर 3 महिन्यावर आणलं आणि नंतर 2 महिन्यावर आणलं आणि आता 1 महिन्यावर आणलं. म्हणजे हे लूट आहे, हे लूट. आणि कधी कधी आमच्या स्लम एरियामध्ये आम्ही जातोय, अरे जेवढं जे आहे म्हणजे चांगल्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना जेवढं बिल येत नाही तेवढं आमच्या गरीब लोकांना बिल येऊन राहिलंय. आम्ही त्यांच्यासाठी झगडू आणि आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ. हा आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही पार पाडणार आहोत. त्याचप्रमाणे हे बीजेपी विषमतावादी आणि खोटारडं फसवत सरकार आणि काँग्रेस पण नेहमी झाके देतात आमच्या लोकांना. स्लमवाल्या जे काही एरिया आहेत, आम्ही तुमचे पट्टे नावी लावून देऊ, आम्ही तुमचे जे आहे पट्टे लावून दिल्यानंतर तुमच्या या झोपडपट्टीचा विकास करू, अशा प्रकारचं आम्हाला झासे देतात. परंतु मात्र कोणीही आजपर्यंत केलेलं नाही. परंतु आम्ही नुसतं शब्द देणार नाही, तर आम्ही जे आहे ते करून दाखवू आणि त्यांचे पट्टे आम्ही मिळवून देऊ, एवढं लक्षात घ्या. तर आम्ही या कारकिर्दीमध्ये आमच्यासोबत चॅलेंज पण आहे आणि आम्ही जे आहे त्यांच्यासोबत तो चॅलेंज स्वीकारतो आणि आम्ही जे आहे त्यांच्या विरुद्ध आणि जे समतेसाठी काम करू एवढंच सांगतो आणि लोकांच्या समस्येसाठी काम करू एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. थेट चॅनलशी आपल्याकडे मंगेश भाऊ जुळलेले आहे, मंगेश पानकरे साहेब जुळलेले आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या कारकिर्दीमध्ये, यांच्या कारकिर्दीमध्ये निरंतर संघटन निरंतर मजबूत होत आहे आणि एक एक पाऊल आपला वंचितच्या संघटनेला जुळत आहे. आपल्याशी चॅनलशी जुळलेले आहे. काय सांगतो सर आपला पत्र सांगा. मी मंगेश वानखेडे, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष. आपण पाहाल की मागेच आता काही दिवसा अगोदर नगरसेवकचे चुनाव झाले आणि कुठेतरी आपल्याला आपली कमिटी, बूथ कमिटी आणि प्रभाग कमिटी जी आहे त्याची व्यवस्थितकरण नसल्यामुळे आपल्याला जेवढे पुरेसे मत पाहिजे होते ते मत आपल्याला त्यापर्यंत पोहोचले नाही. म्हणून आपल्याला आता बूथ लेवल पासून आपण चालू केलेलं आहे आणि आपली ही पहिली या आपल्या नगरसेवकाच्या नंतरची ही पहिली बैठक इथे दक्षिण नागपूरमध्ये गठीत नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यात आलेलं आहे. आपण आता येणाऱ्या काही दिवसात प्रभाग कमिटी पण बनवणार आहोत आणि बूथ कमिटीपर्यंत पण आपण आता हे लक्ष साधलेलं आहे आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या चुनावामध्ये आम्ही इथून 100% रिझल्ट देऊ असं आम्ही शाश्वती देतो. त्या हक्कासाठी जे हित आहे त्याच्यासाठी हक्क मागण्यासाठी सगळे वंचित बहुजन आघाडी आपल्याला रस्त्यावरती उभं येताना दिसेल. आज आपण इथे पाहाल की आपल्याला इथे नवीन कमिटी आपण गठीत केलेली आहे. त्याच प्रकारे ही जी कमिटी असते ही आम्हाला वरती आपण लिस्ट पाठवतो आणि एक लिस्ट ते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या सिग्नेचरनी निघते. तर आता येणाऱ्या काही दिवसात ते लिस्ट पण येईल, जाहीर होईल आणि आपण विजयभाऊ पाटील यांना नवीन तऱ्हेने आपण शुभेच्छा देत आहोत
की येणाऱ्या कालावधीमध्ये हे दक्षिण पश्चिममध्ये आपल्या दक्षिण नागपूरमध्ये दक्षिण विधानसभेमध्ये आपण ज्या प्रकारे लोकांना सगळ्याकडे मदतीचा हात आपण पसरतात, त्याच प्रकारे नवीन नवीन जे आपल्याला योजना आहे, जे इथले म्युन्सिपल कॉर्पोरेशनची असो, नळाच्या संबंधित असो, इलेक्ट्रिसिटी असो किंवा नाले किंवा रस्त्याची व्यवस्था असो, ते निरंतर आवाज उचलतात. पण त्यांच्यासोबत आपल्याला उभं राहायचं आहे, त्यांचे हात बळकट करायचे आहे. ज्या प्रकारे ते आंदोलन करतात ते आणखी चांगल्या पद्धतीने करेल अशी अपेक्षा करतो आणि विजयभाऊ पाटील यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. दक्षिण क्षेत्रामध्ये या भोजननगर क्षेत्रामध्ये इथे वंचित बहुजन आघाडी यांची बैठक झाली आणि इथे एका त्यांची निवड सुद्धा करण्यात आली आहे आणि समोरच्या वाटचाली योग्यपणे जरुरी आणि आमच्या चॅनलच्या सगळ्यांना या ठिकाणी जय भीम.